नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. डाळीचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारचे विविध आघाड्यांवर प्रयत्न. शासकीय संस्थांना नोव्हेंबरपर्यंत दररोज प्रति किलो 135 रुपये दरानं 1000 क्विंटल तूर डाळ पुरवणार आयातदारांचा प्रस्ताव. केंद्र सरकार 40,000 टन डाळ शेतकऱ्यांकडून थेट खरेदी करणार. राज्यात तुरडाळ आणि खाद्यतेल साठेबाजांवर कारवाई. ठाणे, नाशिक, कोल्हापुरात गोदामांवर छापे. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी स्थापन झालेल्या कृती दलानं राज्य सरकारकडे केल्या महत्त्वपूर्ण शिफारशी. कोणतंही वक्तव्य करताना भाजपाच्या मंत्र्यांनी आणि नेत्यांनी अधिक सावधगिरी बाळगावी. केंद्रीय गृहमंत्र्यांची सूचना. सायना नेहवाल फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत दाखल. आणि चेन्नईतल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा चौथा एकदिवसीय क्रिकेट सामना जिंकत भारताची मालिकेत बरोबरी. नमस्कार. आता बातम्या विस्तारानं पाहूयात. डाळीचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकार करत असलेल्या उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली आणि डाळ आयातदारांची बैठक झाली. डाळीचा साठा करायची कमाल मर्यादा शिथिल करायची मागणी या बैठकीत आयातदारांनी केली. तर शासकीय संस्थांना दररोज प्रति किलो 135 रुपये दरानं 1000 क्विंटल तुरडाळ पुरवणार असल्याचा प्रस्ताव डाळ आयातदारांनी ठेवला. ही तुरडाळ ते नोव्हेंबरपर्यंत पुरवणार आहेत. डाळीच्या दरात होत असलेल्या वारेमाप वाढीनंतर केंद्र सरकारनं आयातदार, निर्यातदार, दुकानदार तसंच परवानाधारक अन्न प्रक्रियादार यांना साठ्याच्या एकाच मर्यादेखाली आणलं. आंतरराष्ट्रीय बाजारात तुरडाळ खरेदी करताना आयातदारांना येणाऱ्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी झालेल्या मंत्र्यांच्या बैठकीनंतर आज जेटलींनी आयातदारांशी चर्चा केली. आयात डाळीची उपलब्धता पुरेशी असेल तरच डाळीच्या किमती कमी होतील असं मुंबईस्थित इंडियन पल्सेस अँड ग्रेन्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण डोंगरे यांनी बैठकीनंतर दूरदर्शनला सांगितलं. याविषयी संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप घोरपडे यांनी सविस्तर माहिती दिली. इंडिया पल्सेस अँड ग्रेन्स असोसिएशनची आज मीटिंग झाली फायनान्स मिनिस्टर साहेबांबरोबर. आणि हे मुख्यतः सध्या डाळींवर जी स्टॉक लिमिट लावण्यात आलेली आहे त्या संदर्भात होती. असोसिएशननी गव्हर्नमेंटला ही विनंती केली आहे की जे इम्पोर्टर्स आहेत, जे डाळी इम्पोर्ट करतात भारतात, त्यांना स्टॉक लिमिटच्या एक्झेम्पशन मध्ये ठेवलं जावं. कारण आपल्याकडे आता एक आहे की देशाचं उत्पादन जवळजवळ 17 मिलियन म्हणजे 170 लाख टन आहे आणि रिक्वायरमेंट जवळजवळ 22 मिलियन टन आहे. त्यामुळे ही जी गॅप आहे ही इम्पोर्ट्सने भरली जाते. आणि वेसल्स ज्या येतात, बोटी ज्या येतात, त्या 50 ते 60 हजार टनच्या बोटी येतात. आणि जर डिस्चार्ज करता नाही आल्या त्या वेसल्स तर मग पुढे जी पाईपलाईन आहे, जी मासेसपर्यंत रिटेल मार्केटपर्यंत जाणारी जी पूर्ण पाईपलाईन आहे, त्या पाईपलाईनवर इफेक्ट पडू शकतो, असर पडू शकतो. म्हणून आणि एका इम्पोर्टरला 300 टन मागणं अवघड असतं. तर ही रिक्वेस्ट असोसिएशन तर्फे गेली आहे. दुसऱ्या असोसिएशनने ऑफर गव्हर्नमेंटला ही दिली आहे की आम्ही रोज 100 किलो तूर डाळ गव्हर्नमेंट एजन्सीजना 135 रुपये किलोच्या हिशोबानं अवेलेबल करू रोजच्या रोज. आणि ती गव्हर्नमेंट एजन्सीजने मग त्यांच्या सिस्टीमच्या थ्रू, पीडीएसच्या थ्रू, रेशनिंग मधनं किंवा त्यांच्या गव्हर्नमेंट आउटलेट्समधनं ती लोकांना अवेलेबल करावी. ही पण एक रिक्वेस्ट ऑफर आमची गेलेली आहे गव्हर्नमेंटला, फायनान्स मिनिस्टर साहेबांना. आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की लवकरात लवकर याचा इंटरनली त्यांचं डिस्कस करून ते आम्हाला सांगतील पुढं काय पावलं उचलली जातील. प्रदीपजी धन्यवाद. डाळींचे भाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांकडून थेट 40,000 मेट्रिक टन डाळ खरेदी करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. केंद्रीय कृषी खात्याचे सचिव सिराज हुसेन यांनी काल नवी दिल्लीत वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. ऐनवेळी उपयोगी पडेल असा डाळीचा साठा करण्यात येणार असून त्याकरता शेतकऱ्यांकडून थेट खरेदी तसंच गरज पडली तर डाळीची आयात करण्यात येईल. तूर, चणा आणि उडीद या डाळीची थेट खरेदी येत्या नोव्हेंबरपासून नाफेड आणि लघु शेतकरी शेती व्यवसाय मंडळामार्फत होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
30,000 मेट्रिक टन खरेदी नाफेडमार्फत तर 10,000 मेट्रिक टन खरेदी SFSC मार्फत होणार आहे. या कायमस्वरूपी व्यवस्थेत नाफेड, केंद्रीय अन्न महामंडळ आणि SFSC यांच्यामार्फत खरेदी होईल. 5,000 टन डाळ यापूर्वी आयात करण्यात आली असून ती राज्यांमध्ये वितरित करण्यात आली आहे. तसंच आणखी 3,000 टन डाळ आयात करण्यात येणार आहे, असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं. तुरडाळीची साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांचा शोध घेण्यासाठी नाशिक जिल्ह्यात गेल्या 2 दिवसात 70 व्यापाऱ्यांच्या गोदामांची तपासणी करण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यातही तुरडाळ आणि खाद्यतेलाच्या साठेबाजीच्या पार्श्वभूमीवर 295 ठिकाणी छापे टाकण्यात आले. उजळीवाडी इथं एका व्यापाऱ्याच्या गोदामात 1 कोटी रुपये किमतीचं 1200 क्विंटल खाद्यतेल जप्त करण्यात आलं. या व्यापाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ठाणे जिल्ह्यात विविध गोदामांवर घातलेल्या छाप्यात सुमारे 125 कोटी रुपयांची डाळ जप्त केली. शिळडाळघर भागातल्या 5 गोदामांवर केलेल्या कारवाईत तूरडाळ, सफेद वाटाणा, उडीद आणि मसूर डाळीचे साठे सापडले. या गोदाम मालकांच्या विरोधात अत्यावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांची गोदामं सील करून त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 जवळ दहिसर मोरी गावातल्या एका गोदामावरही काल छापा टाकण्यात आला. यावेळी 7,74,58,00,000 रुपयांच्या विविध प्रकारच्या डाळी तसंच कडधान्य जप्त करण्यात आलं. शेतकऱ्यांच्या समस्यांसंदर्भात राज्य सरकारनं स्थापन केलेल्या कृती दलानं शेतकऱ्यांसाठी दर स्थिरता निधी उभारण्याची कल्पना उचलून धरली आहे. तसंच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अर्थात मनरेगा योजनेतून शेतकऱ्यांना 100 वेतनाइतकं अनुदान दिलं जावं अशी शिफारसही केली आहे. मजुरांना अधिकाधिक दर द्यावा लागत असल्यामुळे मनरेगा अंतर्गत अगदी कमी विहिरी खणल्या गेल्याची माहिती वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबी मोहिमेचे प्रमुख किशोर तिवारी यांनी दिली. शेतकऱ्यांना अनुदान मिळालं की त्यांना मजुरांचे पैसे देता येतील असं या कृती दलानं सुचवलं आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि त्यांच्यासमोरच्या अडचणी सोडवण्यासाठी काही महिन्यांपूर्वी सरकारनं हे कृती दल स्थापन केलं होतं. नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत या कृती दलानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिफारशी सादर केल्या. हे कृती दल ग्रामसेवक, पोलीस पाटील, आरोग्य सेवक यांना शेतकऱ्यांना सहाय्य करण्याचं प्रशिक्षणही देणार आहे. कोणतीही वक्तव्य करताना सावधपणा करा असा सल्ला आज केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी भाजपाचे मंत्री आणि नेत्यांना दिला. वक्तव्यावरून वाद झाला की वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला असं म्हणून नेते पळवाट काढतात असंही ते म्हणाले. केंद्रीय मंत्री VK सिंग यांनी अलीकडेच केलेल्या वादग्रस्त विधानासंदर्भात गृहमंत्री बोलत होते. अलीकडेच फरीदाबाद इथं झालेल्या दलित जळीत घटनेत 2 मुलं मारली गेली त्या संदर्भात VK सिंग यांनी अयोग्य वक्तव्य केलं. सत्तारूढ पक्षाच्या नेत्यांनी जाहीर वक्तव्य करताना अधिक जबाबदारी बाळगायला हवी असंही राजनाथ सिंग म्हणाले. केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी काही दिवसांपूर्वी उत्तर भारतीयांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर सिंग यांनीही खळबळजनक विधान केल्यामुळे गृहमंत्र्यांनी त्याची दखल घेतली आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा 59वा वर्धापन दिन काल नागपुरातील दीक्षाभूमी इथं लाखो अनुयायांच्या उपस्थितीत पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, महापौर प्रवीण दटके, भंते भदंत सुरे ससाई, डॉक्टर राजेंद्र गवई, ॲडव्होकेट सदानंद फुलझेले, स्थानिक आमदार आणि इतर मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. दीक्षाभूमी इथं सर्वोत्तम व्यवस्था निर्माण करण्यासाठी आवश्यक ती जमीन तसंच निधी देण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. दीक्षाभूमी इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभारण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जयंती वर्ष राज्य सरकार समता वर्ष म्हणून साजरं करणार आहे. तर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स इथं डॉक्टर आंबेडकर अध्यासन स्थापन करण्यात येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 800 किलोमीटरचा बुद्ध सर्किट मार्ग येत्या 2 वर्षात पूर्ण करण्यात येईल अशी घोषणा यावेळी केली. यावर 4,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. डॉक्टर आंबेडकरांना अपेक्षित असलेला जीवनाचा मार्ग सगळ्यांनी पालन करायला हवा असंही गडकरी यांनी यावेळी सांगितलं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची जगाला ओळख व्हावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीनं नागपूर इथली दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस, लंडनमधली वास्तू, मुंबईतलं इंदू मिल इथलं स्मारक या वास्तू जागतिक दर्जाच्या बनवल्या जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामठी इथं सांगितलं. कामठी इथल्या ड्रॅगन टेम्पल पॅलेसमध्ये काल त्यांच्या हस्ते धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवाला सुरुवात झाली.
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्तानं मुंबईतल्या दादर इथल्या चैत्यभूमीवर हजारो अनुयायांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीतर्फे चैत्यभूमीवर बुद्धवंदना करण्यात आली. औरंगाबाद इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या परिसरातील बुद्धलेणी इथं धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला. शिवसेनेची बांधिलकी जनतेशी आहे, सत्तेशी नाही, असा उद्घोष शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईत शिवाजी पार्क इथं आयोजित सुवर्ण महोत्सवी दसरा मेळाव्यात केला. आम्ही सत्तेत आहोत तर आम्हाला काम करू द्या, आमच्या अनुभवाचा फायदा करून घ्यायला हवा, चांगला संसार आम्ही मोडणार नाही, अशा शब्दात सरकारमधून बाहेर न पडण्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले. महागाईच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारवर टीका करताना जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर का राहत नाहीत असा सवालही यावेळी केला. राम मंदिर अद्याप बनत नसून निव्वळ पोकळ घोषणा होत आहेत याबाबत त्यांनी टीका केली. पाकिस्तान भारताशी कसा वागतोय याकडे कुणाचंच लक्ष नाही असं ते म्हणाले. शिवसेनेनं पुस्तकातील अक्षरांना शाईनं प्रत्युत्तर दिलं. बीसीसीआयमध्ये लोकशाही मार्गानं आंदोलन केलं असं त्यांनी स्पष्ट केलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न किताब मिळायलाच पाहिजे, त्यासाठी गावागावात मोहीम सुरू करण्याचे निर्देश ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले. औरंगाबादचं नाव संभाजीनगर झालंच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. याकूब मेमनच्या फाशीवरून गदारोळ झाला याबाबत त्यांनी नापसंती व्यक्त केली, तर गुन्हेगाराला जाती धर्माचं लेबल लावू नये असं ते म्हणाले. शरद पवार यांनी आम्हाला स्वाभिमान शिकवू नये असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. देशात विश्वासाचं आणि आशेचं वातावरण असल्याचं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. विजयादशमी निमित्तानं प्रथेप्रमाणे नागपूर इथं काल सकाळी झालेल्या सोहळ्यात भागवत यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केलं. देशात तणावाच्या काही घटना घडतात, पण त्या भारतीय संस्कृतीला, हिंदू संस्कृतीला धक्का पोहोचू शकत नाहीत. देश नेहमी एकत्र राहिला आहे आणि पुढेही तो एकत्रच राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भागवत यांनी केंद्र सरकारचं कौतुकही केलं. समाज, सरकार आणि प्रशासन यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज सरसंघचालकांकडून त्यांनी व्यक्त केली. सध्या देशाच्या दरडोई उत्पन्नात कृषीचा वाटा केवळ 14% आहे. तो वाढवण्यासाठी कृषी उत्पादन वाढवण्याची गरज आहे असं प्रतिपादन समारंभाच्या प्रमुख अतिथीपदावरून बोलताना नीती आयोगाचे सदस्य डॉक्टर विजयकुमार सारस्वत यांनी केलं. शिक्षण, आरोग्य आणि कृषी या क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल घडवला तर देशाला प्रगतीपथावर नेता येईल असंही ते म्हणाले. सकाळी नागपूर इथल्या मुख्यालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं पथसंचलन झालं. विजयादशमी निमित्तानं शस्त्रपूजन करणं तसंच ध्वजारोहण करून ध्वजवंदन करणं ही परंपरा ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सन्मानानं पाळली जाते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेही उपस्थित होते. विजयादशमी निमित्त काल पुण्यातही राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं दरवर्षीप्रमाणे पथसंचलन आयोजित केलं होतं. अहमदनगर जिल्ह्यातही ठिकठिकाणी संघ शाखांमध्ये शस्त्रपूजन, पथसंचलन आणि प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. जळगावातल्या अहिंसा तीर्थ गोशाळेत 3000 गायींचं पालनपोषण करण्यात येत आहे. गायीपासून मिळणाऱ्या शेणापासून इथं मोठ्या प्रमाणात सेंद्रिय खताची निर्मिती केली जात आहे. जळगाव शहरापासून 8 किलोमीटर अंतरावर असलेली अहिंसा तीर्थ गोशाळा ही राज्यातली सर्वात मोठी गोशाळा आहे. 48 एकर क्षेत्रामध्ये असलेल्या या गोशाळेत 3000 गायी आहेत, ज्यात भाकड गायींनाही अभय देण्यात आलं आहे. यहाँ पर 3000 गोवंश हो गए हैं, जिनका सेवा लालन पालन 250 सहयोगियों द्वारा किया जाता है. यानी ऐसी गाय जिन्हें बोझ समझा जाता था, आज 250 परिवारों का लालन पालन कर रहे हैं. या गोशाळेचे अध्यक्ष रतनलाल बाफना आणि सचिव सुशील बाफना यांच्या मार्गदर्शनाखाली या गोशाळेची वाटचाल गेल्या 20 वर्षांपासून सुरू आहे. या गोशाळेत दूध, तूप, औषधी उत्पादनांबरोबरच सेंद्रिय खतही तयार केलं जातं. इथं आमचं 12 एकर खतामध्ये आपला खत प्रकल्प पूर्ण पसरलेला आहे. इथून ज्या आपल्या गोशाळेतील 3000 गायी त्यांच्यापासून मिळणारे सगळं शेण याचं कंपोस्ट करून आपण चांगल्यात चांगल्या पद्धतीनं सेंद्रिय खत बनवून रासायनिक खताला पर्याय म्हणून आपण सेंद्रिय खत शेतकऱ्यांपर्यंत अल्प दरात पोहोचवण्याचं काम हे आरशी बापना गोसेवा केंद्राकडून केलं जात आहे. या गोशाळेमुळे अनेकांना रोजगार मिळाला आहे. या गोशाळेत गायींचं संगोपनही होतं आणि त्यावर आधारित उत्पादनामुळे आर्थिक फायदाही मिळवता येतो.
त्यामुळे या गोशाळेचा आदर्श सर्वांनीच घ्यायला हवा. सिंधुदुर्ग किनारपट्टीवर घुसखोरी करणाऱ्या परराज्यातल्या पर्सिन आणि हायस्पीड मच्छीमारी ट्रॉलर्स समुद्रातच रोखून धरण्याचा इशारा मालवणमधल्या ट्रॉलर्सधारक मच्छीमारांनी दिला आहे. मासेमारीचा हंगाम सुरू झाल्यावर परराज्यातल्या मोठ्या बोटी विनापरवाना सिंधुदुर्गातल्या किनाऱ्यावर येऊन मासेमारी करतात. त्यामुळे सिंधुदुर्गमधल्या मच्छीमारांनी आंदोलन छेडण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे. म्हणूनच कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं मालवणमध्ये विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून समुद्रातही पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी छोट्या नद्यांमध्ये 10,000 विजय बंधारे बांधण्याचा संकल्प रत्नागिरीच्या जिल्हा परिषदेनं केलाय. पाहूया त्याबाबतचा हा वृत्तांत. सरकारचा 1 रुपयाही न घेता लोकसहभागातून छोट्या नद्यांवर विजय बंधारे बांधण्याचा उपक्रम सध्या रत्नागिरीत सुरू आहे. आतापर्यंत 40% काम पूर्ण झालंय. या बंधाऱ्यांमुळे वाहणारं पाणी त्याच ठिकाणी अडवलं जातं. यावर्षी कोकणात कमी पावसामुळे आत्तापासूनच पाण्याची कमतरता भासू लागली आहे. यावर उपाय म्हणून जिल्हा परिषदेच्या 10,000 बंधारे बांधण्याच्या संकल्पातून आतापर्यंत 3,000 बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत, तर इतर बंधाऱ्यांची कामं सुरू आहेत. गावाने कमीत कमी 10 बंधारे बांधावे असं मी उद्दिष्ट दिलं होतं. त्या अनुषंगाने आजपर्यंत गावाने 11 बंधारे बांधले. आणखीन बंधारे बांधण्याचा त्यांचा मानस आहे आणि निश्चितच आम्हाला खात्री आहे की सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने ग्रामपंचायत निश्चित दिलेलं उद्दिष्ट त्यापेक्षा पूर्ण करेल. जिल्हा परिषदेच्या कृषी, पाणीपुरवठा आणि ग्रामपंचायत विभागाचे सर्वच कर्मचारी या कामाचा पाठपुरावा करत आहेत. सरकारची कोणतीही मदत नसल्यानं या उपक्रमात खर्च जास्त येतो. त्यामुळे सरकारनं काही प्रमाणावर काय होईना मदत करणं आवश्यक आहे. त्यामुळे 50% अनुदानाची मागणी ग्रामपंचायतीकडून केली जाते. कोळकेवाडी गावाच्या वतीने बंधारे बांधण्यात आले, परंतु ते आम्ही आमच्या ग्रामपंचायतीचा निधी व लोकसभागातून ते बांधले. या बंधारे बांधण्यासाठी जर का आम्हाला शासनाकडून मदत मिळाली असती तर ते बंधारे अत्यंत उत्कृष्ट झाले. पूर्ण क्षमतेने हे बंधारे बांधले जात असल्यामुळे पाणी पातळीत वाढ होऊन यावर्षीचा दुष्काळ सुसह्य होईल अशी आशा ग्रामस्थांकडून व्यक्त होते. दुष्काळाचं भीषण वास्तव स्वीकारून ग्रामस्थांनी या उपक्रमात सहभाग घेतला आणि त्याला बऱ्यापैकी यश आलंय. या उपक्रमामुळे आजूबाजूच्या दुष्काळी भागातल्या जनतेला आशेचा किरण दिसू लागला आहे. मातंग समाजाला 8% आरक्षण देण्याची मागणी अखिल भारतीय मातंग संघ भारतीय बहुजन आघाडीनं केली आहे. मातंग समाजाला गेली 68 वर्ष गुलाम समजण्यात आलं. त्यामुळे हा समाज सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय आरक्षण हक्कापासून वंचित राहिल्याचं संघटनेनं म्हटलं आहे. याची नुकसान भरपाई म्हणून 8% आरक्षण आणि प्रत्येक मातंग कुटुंबाला 8 एकर जमीन द्यावी. अन्यथा 26 जानेवारी 2016 रोजी राज्यातल्या सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा संघटनेनं दिला आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत आझाद मैदानात 1000 दिवसांपासून सुरू असलेलं धरणं आंदोलन सुरूच राहील असंही त्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे नव्यानं सुरू करण्यात आलेल्या सोलापूर पुणे वातानुकूलित शिवनेरी बसची सुरुवात परिवहन राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते काल सोलापूरमध्ये करण्यात आली. सोलापूर हा तेलंगणा आणि कर्नाटक सीमेवरचा जिल्हा आहे. सोलापूर, कर्नाटक आणि तेलंगणा इथल्या नागरिकांची या बस सेवेची गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी होती. सोलापूर इथून रोज सकाळी 6, दुपारी 1 आणि संध्याकाळी 4 वाजता ही बस धावणार आहे. तर पुणे स्थित स्वारगेटहून सकाळी 8, 11 आणि संध्याकाळी 6 वाजता ती निघणार आहे. पुणे ते सोलापूर या संपूर्ण मार्गात टेंभुर्णी, इंदापूर, हडपसर एवढेच थांबे राहणार आहेत. राज्यातल्या ऊसतोडणी कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्व ताकद पणाला लावण्याचं आश्वासन महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिलं. दसऱ्यानिमित्त अहमदनगर जिल्ह्यात भवानगड इथं सालाबादप्रमाणे यंदाही मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या. या प्रकरणी कामगारांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असं त्या म्हणाल्या. या मेळाव्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर, खासदार प्रीतम खाडे आदी उपस्थित होते.
गडचिरोली जिल्ह्यातल्या मुलचेरा तालुक्यातल्या गरंजी या 100% आदिवासी गावानं तंबाखूजन्य पदार्थ आणि दारूच्या व्यसनावर मात करत नशामुक्त गाव होण्याचा बहुमान मिळवला आहे. या गावात मोठ्या प्रमाणावर मोहाची दारू तसंच तंबाखूजन्य पदार्थ मोठ्या प्रमाणात सेवन केले जायचे. त्यात महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता. मात्र त्यानंतर विजय खारखेले या शिक्षकानं पुढाकार घेऊन गावकऱ्यांना त्यांच्याच गोंडी भाषेत नशेचे दुष्परिणाम समजावून सांगितले. त्यानंतर गावकऱ्यांनी गावात या पदार्थ बंदीची शपथ घेतली. त्याचबरोबर आजूबाजूच्या गावात जाऊनही दुकानदारांना हा निर्णय कळवला. दंडाची तरतूदही करण्यात आली. गावकऱ्यांच्या दृढनिश्चयामुळे हे गाव आता 100% नशामुक्त झालं आहे. फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत भारताच्या सायना नेहवालनं उपउपांत्य फेरीत स्थान मिळवलंय. सायनानं जपानच्या मितानीचा 21-19 आणि 21-16 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. आज तिचा उपांत्यपूर्व सामना आहे. दरम्यान या स्पर्धेच्या पुरुष एकेरीत मात्र भारताचा HS प्रणॉय याला हाँगकाँगच्या एंगुसकडून पराभव स्वीकारावा लागला. चेन्नई इथं सुरू असलेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या चौथ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं विजयाचं तोरण बांधलं. भारतानं 35 धावांनी हा सामना जिंकला. या विजयामुळे मालिकेत 2-2 अशी बरोबरी झाली आहे. भारतानं समोर ठेवलेल्या 300 धावांच्या आव्हानांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डी विलियर्स यानं 107 चेंडूंमध्ये 112 धावा फटकावल्या. त्याच्या व्यतिरिक्त इतर कोणीही विशेष चमक दाखवू शकले नाहीत. नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे या जोडीनं भारताचा डाव सावरला. अजिंक्य रहाणे 45 धावांवर बाद झाल्यानंतर सुरेश रैनाच्या साथीनं कोहलीनं आपल्या शतकी खेळीच्या जोरावर संघाला 250 धावांचा टप्पा पार करून दिला. अर्धशतक पूर्ण करून रैनाही 53 धावांवर तर कोहली 138 धावांवर बाद झाला. शेवटच्या 24 चेंडूत फक्त 13 धावा करत 4 गडी भारतानं गमावले. विराट कोहली सामनावीर ठरला. आता जाणून घेऊयात हवामानाची स्थिती. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. खेळाच्या आणि हवामानाच्या बातम्या जाणून घेतल्यानंतर आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा. डाळीचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारचे विविध आघाड्यांवर प्रयत्न. शासकीय संस्थांना नोव्हेंबरपर्यंत दररोज प्रति किलो 135 रुपये दरानं 1000 क्विंटल तूर डाळ पुरवणार आयातदारांचा प्रस्ताव. केंद्र सरकार 40,000 टन डाळ शेतकऱ्यांकडून थेट खरेदी करणार. राज्यात तुरडाळ आणि खाद्यतेल साठेबाजांवर कारवाई. ठाणे, नाशिक, कोल्हापुरात गोदामांवर छापे. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी स्थापन झालेल्या कृती दलानं राज्य सरकारकडे केल्या महत्त्वपूर्ण शिफारशी. कोणतंही वक्तव्य करताना भाजपाच्या मंत्र्यांनी आणि नेत्यांनी अधिक सावधगिरी बाळगावी. केंद्रीय गृहमंत्र्यांची सूचना. सायना नेहवाल फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत दाखल. आणि चेन्नईतला दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा चौथा एकदिवसीय क्रिकेट सामना जिंकत भारताची मालिकेत बरोबरी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. तत्पूर्वी जाता जाता एक नजर टाकूया झटपट बातम्यांवर.